प्रदीपजी नाईक आमचे बंधू, मला ते नेहमी भैया म्हणायचे, ते आज आपल्या हयात नाहीत. संपूर्ण किनवट माहूर तालुका, सर्वच समाज बांधव आज शोकाकुल आहेत. किनवट माहूर वगळता इतर जे आहेत महाराष्ट्रामध्ये समाजाचे जे कोणी असतील सर्व भाऊक आहेत, भाऊ शोकाकुल झालेले आहेत. अशा दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत. मित्र, तुम्हाला कल्पना असेल, ह्या देशात जेव्हा सुईसुद्धा निर्माण होत नव्हती, अशा देशाला औद्योगिकदृष्ट्या समृद्ध बनवणारे रतन टाटा काही दिवसापूर्वी वारले. तसंच या देशाची आर्थिक बाब ही खिळखिळ झाली होती, तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे माजी कैलासवासी पंतप्रधान मनमोहन सिंग गेले. तर मित्रांनो, जन्म आणि मृत्यू ही अटळ बाब आहे, ह्याला कोणी थांबू शकत नाही. तुमच्या आमच्यात हे सामर्थ्य राहिलं असतं तर आपण देवाला कधी मानलं नसतं, जो मानलं नसतं. देवाने ही एक गोष्ट आपल्या हातामध्ये राखून ठेवलेली आहे, जो जन्म आहे आणि मृत्यू ही आपल्या हातात राखून ठेवलेली गोष्ट आहे. तर याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. प्रदीप नाईकाविषयी बऱ्याच आणि माझे त्यांचे संबंध तर भावाचे होते. आमची राजकीय विचारधारा जवळपास सारखीच होती, थोडीफार भिन्न होती, पण आम्ही कधी त्याविषयी बोलायचो. त्यामुळे आमच्या व्यक्तिगत जीवनावरती व्यक्तिगत विचारधारेवरती कधी आघात झाला नाही. आमचे संबंध जे होते तेच आम्ही कायम होते. जेव्हा मला ही बातमी कळाली, सकाळी 7ला मला फोन आला, मी शॉक झालो. तर जनरली काय 31 डिसेंबर माणूस गेला वर्ष संपलेला असतो आणि नवीन वर्षाची वाट बघत असतो आणि ती अपेक्षित असतं की बाबा चांगली पहाट, आपली चांगली सुरुवात व्हावी. पण त्या दिवशी सकाळी 7 वाजता मला हा फोन आला आणि मला शॉक बसला. मला ते कळत नव्हतं, सुधरत नव्हतं. तर मी लगेच राहुल पुतण्या आहे त्यांना फोन करून मी कन्फर्म केलं की काय गोष्ट आहे. की त्यांनी मला सांगितलं की काका म्हणे खरंच असं झालेलं आहे. निघायची तयारी केली मी आणि आलो इथे. मृत्यूशय्यावर त्यांना बघून 2 मिनिटं मी बघून स्तब्ध झालो होतो. आणि या 2 मिनिटामध्ये त्याच्यासोबत वावरलेले मी विद्यार्थी जसे बसून, ते जेव्हा 10वीला होते तेव्हा मी 8वीला होतो किनवटला, तेव्हापासूनचे आम्ही संबंध होते. तर तेव्हापासूनचा जो काळ होता, जवळपास 35-40 वर्षाचा काळ, तो 2 मिनिटामध्ये माझ्या डोळ्यासमोर असा निघून गेला आणि मी स्तब्ध राहिलो. आणि त्यांना श्रद्धांजली वाहून मी मागे फिरलो. त्यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांचा स्वभाव म्हणजे एक वेगळा होता. आमदार, खासदार, मंत्री बरेच होतात, सत्तेचा अहंकार असणारे बरेच होतात, पण किंचितही सत्तेचा अहंकार न बाळगणारा माणूस, सरळ स्वभावाचा आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आणि त्यांना राजकीय अभ्यास किती होता ही बाब वेगळी आहे. प्रत्येकाने वेल क्वालिफाईड नव्हते. ते एक व्यापारी माणूस, काळाच्या ओघानं तो राजकारणात आला आणि अनुभवानं बरंच काही शिकत गेला आणि लोकांच्या समस्या समजून लोकांना मदत करणं कसं करता येईल त्याचं भाग त्यांनी ठेवलं होतं. तर अशा नेत्याला आज आपण श्रद्धांजली वाहत आहोत. सर्व समाज, पूर्ण समाज, फक्त बंजारा समाज नाही, बहुजन समाज, दलित, आदिवासी, सगळे बहुजन समाज सर्व शोकाकुल आहे. सगळ्यांना हळहळ, जरी ते पडले असते, माणूस काय पडतो, विजय पराजय ही बाब वेगळी असते. जो विजयी होतो तो नेता असतो असं नाही. जो अपराजित असतो, ज्याला विजय झालेला नसतो, ते पण लोक नेतेच असतात. कारण ते लोकांच्या मनावरती, हृदयावरती स्थान करतात, तिथं अधिराज्य गाजवतात. काल ते पडले, काही कारणावस्ती पडण्याचं तो भाग वेगळा आहे. पण अजून त्यांना एक शाश्वती होती की अजून मला ही संधी मिळेल. त्या हिराने ते काम करत होते, पण काळाच्या ह्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही, त्याला आपल्या हाती बाब नाही.
शेवटी त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती जो आघात झालेला आहे त्यांना सावरून ते कसे पुढे जातील ह्याचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात आपापल्या परीने समर्थपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांची विचारधारा पुढे कशी नेता येईल ह्याचा विचार करून ते परत त्याच उमेदीला कामाला लागले पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली त्यांना होईल असं मला वाटतं. तर शेवटी मी ईश्वराला प्रार्थना करतो त्याच्या कुटुंबांना आणि त्यांच्या जे कोणी चाहते आहेत त्यांना ह्याच्या डोंगरातून ह्याच्या दुःखातून सावरण्याची संधी ईश्वराला द्यावी एवढं बोलतो आणि परत त्यांना माझी श्रद्धांजली अर्पित करतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.